सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं लिपिक पदाच्या 73 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली होती। या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून 1700 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलं होतं। ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होऊन आणि उमेदवारांनी अर्ज करून 4 महिने झाले तरी देखील अद्यापपर्यंत ही भरती प्रक्रिया बँकेनं पूर्ण केलेली नाही। त्यामुळे नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती का असा प्रश्न निर्माण होतोय। 73 जागांच्या भरतीसाठी जिल्ह्यातले हजारो बेरोजगार युवक युवतींनी अर्ज केले आहेत। ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, मात्र बेरोजगार युवक युवतींच्या स्वप्नांवर पाणी फेरून भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घालण्यात येत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गप्प बसणार नाही। प्रसंगी अर्ज दाखल केलेल्या हजारो युवक युवतींना घेऊन बँकेसमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय। तसंच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून भरती प्रक्रिया रखडण्याचं कारण काय, भरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे आणि ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे याबाबत विचारणा केली असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं। माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं लिपिक पदाच्या 73 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली होती। या भरतीसाठी सर्व श्रेणीतल्या उमेदवारांकडून 1770 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलं होतं। ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होऊन 4 महिने झाले तरी अद्यापपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्याची कारणं कोणती आहेत आणि भरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे, ही भरती प्रक्रियेत एकूण किती उमेदवारांनी अर्ज भरले आहेत आणि अर्ज शुल्कापोटी एकूण किती रुपये रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे जमा झाली आहे याची माहिती आणि सदर भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली जाणार याची सविस्तर लेखी माहिती मला देण्यात यावी असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे।